कर भाई क्या अन्ना हा अण्णा तो थाली पाठव. दादा हे पाहिलं का अफगाणिस्तान मध्ये सगळ्या हिंदू आणि शीख लोकांना हाकलून टाकलं. अरे तो त्यांचा देशाचा प्रश्न आहे. आता आपला प्रश्न काय काय अण्णा? हे घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर. दादा बांगलादेशमध्ये हिंदूंची घरं जात आहेत. आता काय तिकडे जायचंय का आपण? काय अण्णा? दादा कोलकात्यात दुर्गा पूजेवर बंदी घातली आहे. वोटिंगची कमाल. अरे जाऊ दे ना, बंगाल मध्ये झालंय ते. तू ते बिल्ले पाठवून महाराष्ट्रात. काय अण्णा? दादा तुला माहिती का हिमाचल मध्ये काय चाललंय? माहिती आहे ना. 90% लोकसंख्या आहे तिथं आपली, पण 3% वाल्यांनी जमिनी कब्जा केलाय. कमीत कमी 5% तरी डिस्काउंट द्या आम्हाला. काय अण्णा? चल उपमुख्यमंत्री मुस्लिम करण्याचं ठरलं म्हणे. राजकारण आहे बाबा सगळं. चिल. काय अण्णा? अरे राजकारण काय म्हणतो? रत्नागिरीत RSSच्या दसऱ्याच्या कार्यक्रमात अल्लाह अकबरचा जयघोष करण्याची हिंमत केली त्याने. ठीक आहे ना, रत्नागिरी कोकणात आहे. बघ कर्नाटकात आपण चुकीची वोटिंग केली. काय झालं? तेच लोक आपल्याला तिथून हाकलून लावायला तयार झाले. इथल्या जमिनी, मोकळी मैदानं, मंदिरं या वक्फ बोर्डच्या नियमामुळे हडप होणार आहेत. हिंदी, मराठी, गुजराती नाही पाहिजे, त्याला फक्त उर्दू पाहिजे. प्रेमाच्या नावाखाली आपल्या पोरींना कापायचं, त्यांचे 35 तुकडे करायचे, फ्रीज मध्ये ठेवायचे. मगाशी काय बोलला तू? बांगलादेशात जाऊ आपण? अरे तिकडे मराठा, ओबीसी, SC, ST, मद्रासी, गुजराती कोणीही असो, सर तन से जुदा करतात ती लोक. आणि तुम्ही काय करताय? एक न्यूज सांगणार आणि दुसरा अण्णा अण्णा करणार. मग मी काय करू अण्णा? वाट बघ जोपर्यंत तुझ्या कोराला कोणाचा हात लागत नाही. आता काय सगळ्यांचे गळे धरत फिरू का? तू कुठे नको जाऊ, फक्त बूथवर जा आणि तय कर काय फ्युचर हवंय तुला. खाली बातों से काय नाही होणार. पण एक लक्षात ठेव, कटोगे तो कटोगे. आता हीच वेळ आहे तुझा, माझा, या पुऱ्या महाराष्ट्राचा फ्युचर डिसाइड करायचा. क्या अन्ना, हलाल का बोर्ड नहीं लगाया? अरे चचा, आमचं हॉटेल तर प्युअर व्हेज आहे ना. हाँ तो भी बोर्ड तो लगाना पड़ेगा ना. बोर्ड लाओ नहीं तो वक्फ बोर्ड है. काय चल एक सर्वधर्म वडापाव लगा. संकट वाटते तितकं दूर नाहीये. गप्पा झाडण्यापेक्षा बूथवर जाऊन मतदान करूया. येत्या 20 नोव्हेंबरला तुमचं एक मत महाराष्ट्राला वाचू शकतं.